नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इयत्ता 12वी इंग्लिश विषयासाठीचा जो क्वेश्चन 4 असतो सेक्शन 3 मध्ये। त्यामध्ये क्वेश्चन 4 ए, बी, सी आणि डी असे 4 मार्क्सचे 16 मार्क्स साठीचे क्वेश्चन्स असतात। आणि क्वेश्चन 4 ए असेल, बी असेल, सी असेल किंवा डी असेल, तुम्हाला 3 पैकी एक लिहायचं असतं, म्हणजे प्रत्येकाला 3 ऑप्शन्स आहेत तुम्हाला। आता क्वेश्चन 4 डी मध्ये फिल्म रिव्ह्यूला ऑर मध्ये राहतं ब्लॉग आणि त्याला ऑर मध्ये राहतं अपील। सगळ्यात सोपं या ठिकाणी फिल्म रिव्ह्यू आणि अपील असतं। मोस्टली विद्यार्थ्यांनी अपील लिहिण्याचा प्रयत्न करायचा, कारण अपील सगळ्यात सोपं असतं। पण काही विद्यार्थ्यांना फिल्म रिव्ह्यू लिहायला आवडतं, तर फिल्म रिव्ह्यू लिहू शकताय। सुरुवातीला आपण फिल्म रिव्ह्यू लिहूया आणि त्यानंतर आपण शिकूया अपील कशा पद्धतीने तयार करायचं असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, फिल्म रिव्ह्यू मध्ये काय करायचं असतं, एकदम चित्रपटाबद्दलची बेसिक माहिती द्यायची असते। मग तुम्हाला या पद्धतीने क्वेश्चन असेल, राईट अ रिव्ह्यू ऑफ अ फिल्म विच यू लाइक्ड मोस्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स। मग स्टोरी, प्रोड्युसर, डायरेक्टर, स्पेशल फीचर्स, कॅरेक्टर्स, कॉन्फ्लिक्ट, म्युझिक, डान्स, सॉंग्स, फोटोग्राफी आणि तुमचं मत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडायच्या असतात। हे सगळं क्वेश्चन पेपर मध्ये दिलेलं असतं। आता आन्सर लिहित असताना सुरुवातीला ज्या मूवीचा तुम्ही रिव्ह्यू करताय त्याची हेडिंग द्यायची, तर रिव्ह्यू ऑफ द फिल्म कांतारा, आणि मग लिहायला स्टार्ट करायचंय। मग आपण लिहू शकतो, कांतारा इज ए फोकलोरचा अर्थ असतो लोककथा। कांतारा ही एक लोककथा आहे। मेड इन 2022, तर हा चित्रपट 2022 मध्ये बनवण्यात आला, हे तुम्ही लिहू शकताय। आता पहा, या मूवीची विशेषता काय, थीम काय, तर इट टेल्स द इम्पॉर्टन्स ऑफ लँड आणि अँड बिलीफ्स ऑफ पीपल। तर हा जो चित्रपट आहे यामध्ये जमिनीचं महत्व आणि लोकांची श्रद्धा जी आहे ईश्वरावर वगैरे, हे सांगितलेलं आहे ना। जमिनीचं महत्व आणि लोकांची श्रद्धा यावर फोकस केलेला आहे। एकंदर हीच त्या मूवीची थीम आहे। पहा, कांतारा हा एक संस्कृत शब्द आहे। कांतारा मीन्स फॉरेस्ट इन संस्कृत। संस्कृत मध्ये कांताराचा फॉरेस्ट असा अर्थ होतो। आता प्रोड्युसर कोण आहे, तर प्रोड्युसर ऑफ फिल्म इज विजय किरगांडोर, असं त्यांचं नाव आहे, विजय किरगांडोर। अँड डायरेक्टर इज ऋषभ शेट्टी। आणि व्यक्तीचं नाव किंवा आडनाव जर तुम्ही लिहिताय ना, तर हमेशा पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचं, कारण ते प्रॉपर नाव नसतं। तर प्रोड्युसर ऑफ फिल्म इज विजय किरगांडोर हे आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही। जर तुम्ही इतर दुसऱ्या चित्रपटाबद्दल माहिती लिहिणार नसाल, या चित्रपटाबद्दल जर तुम्ही माहिती लिहिणार असाल, तर ॲज इट इज तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकताय। प्रोड्युसर आहेत विजय किरगांडोर आणि डायरेक्टर आहेत ऋषभ शेट्टी। ऋषभ शेट्टी जे आहेत यामध्ये मुख्य भूमिका निभावलेली आहे। ऋषभ शेट्टी हू प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, किंवा असे म्हणू शकता, ऋषभ शेट्टी हू प्लेड अ मेन रोल इन दिस फिल्म। तर
ऋषभ शेट्टी आहेत ज्यांनी यामध्ये मुख्य भूमिका निभावलेली आहे, जे स्वतःच डायरेक्टर सुद्धा या मूवीचे आहेत. आता ऑदर ऍक्टर्स जे आहेत, जे काय तुम्हाला 2-3 माहिती असतील तेवढेच लिहायचे. आपल्याला माहित नसेल तर 1-2 जणांची नावं लक्षात ठेवायची आणि तेवढेच लिहायचे. ऑदर ऍक्टर्स आहेत त्याच्यामध्ये किशोर आहे, तुम्हाला जेवढे लक्षात राहतील तेवढे लिहा. किशोर, त्याचबरोबर अच्युत कुमार आहेत, ऍक्ट्रेस जी आहे ती आहे सप्तमी गावडा, तर लिहू शकता सप्तमी गावडा. त्याचबरोबर प्रमोद शेट्टी आहेत. आणि तुम्ही जर हा चित्रपट पाहितलेलाच असेल तर त्यामध्ये जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत ते आहेत बिडप्पा, ज्यांचं नाव आहे विनय बिडप्पा. आणि ETC लिहून टाका, जे काय इतर असतील ते त्यामध्ये येऊन जातील. मग आपण लिहू शकतो अल्सो सुद्धा, म्हणजे यांनी सुद्धा प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, played a very important role in this movie किंवा फिल्म. तर या पद्धतीने आपण एकंदर माहिती लिहिली. आपण फक्त फिल्मची बेसिक माहिती लिहायची असते रिव्ह्यू देत असताना. तर आपण यामध्ये पाहितलं एक फोकलोर आहे, लोककथा आहे. यामध्ये जमिनीचं महत्व, लोकांची श्रद्धा याला महत्व दिलंय. कांताराचं संस्कृत मध्ये मिनिंग आहे फॉरेस्ट. प्रोड्युसर आहेत विजय किरगंडोर आणि डायरेक्टर आहेत ऋषभ शेट्टी, ज्यांनी यामध्ये मेन रोल केलेला आहे. ऑदर ऍक्टर्स जे आहेत ते ऑदर्सच्या ऐवजी आपण लिहूया ऑदर ऍक्टर्स. मग त्यामध्ये आहेत किशोर, अच्युत कुमार, सप्तमी गावडा, प्रमोद शेट्टी, विनय बिडप्पा ऑल्सो प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस फिल्म. आणि या ठिकाणी पॅरेग्राफ चेंज करूया. आता एकंदर स्टोरी काय हे थोडक्यात सांगूया आपण. इन दिस मूवी यामध्ये एक किंग असतो. जर तुम्ही चित्रपट पाहितलेला असेल तर तो शांततेच्या शोधामध्ये असतो. एकदम सुरुवातीला दाखवलं जातं मूवीमध्ये. आणि त्याला एक त्या ठिकाणी दैवत भेटतं त्या जंगलांमधून फिरत असताना. मग तो ते दैवतासाठी त्याला त्या दैवतामुळे शांतता भेटते त्याच्या मनाला. आणि त्यामुळं काय करतो तो लोकांना जमीन बहाल करतो. ते जंगल जे आहे ते लोकांना देऊन टाकतो, जे तिथे आदिवासी असतात किंवा त्या गावातील लोक असतात त्यांना. परंतु पुढे जाऊन काय होतं की जे पूर्वज असतात यांचे, हे पूर्वज काय करतात, ह्या जमिनीला पुन्हा वापस मागतात आणि त्यामधून एक कॉन्फ्लिक्ट तयार होत जातं या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं ही मूवी सुरू होते. मग आपण लिहू शकतो इन दिस मूवी अ किंग सिकिंग पीस. सिकिंग म्हणजे शोधात असणे. या चित्रपटामध्ये राजा शांततेच्या पीसच्या शोधामध्ये आहे आणि त्यासाठी तो फिरत राहतो. वंडर्स, वंडर म्हणजे फिरणे. इनटू फॉरेस्ट, इनटू फॉरेस्ट अँड वन डे, एके दिवशी, कम्स अक्रॉस, वन डे ही कम्स अक्रॉस. कम्स अक्रॉसचा अर्थ असतो भेट होणे. कम्स अक्रॉस अ डेइटी. डेइटी म्हणजे दैवत है ना, दैवताला भेटतो. मग देन नंतर ही ऑफर्स, ऑफर्स म्हणजे देणे, ऑफर्स अ पीस ऑफ लँड, जे त्याचं साम्राज्य होतं
त्यामधील एक जमिनीचा तुकडा, म्हणजे तरी हजारो एकर तो जमीन देतो. पीस ऑफ लँड. पण हे जे लँड असते, जमीन असते, ती काय असते? पीस ऑफ द फॉरेस्ट लँड लिहूया आपण. पीस ऑफ द फॉरेस्ट लँड. टू द विलेजर्स. जे गावातले लोक आहेत त्यांना हा जंगलाची ती जमीन देतो. कधी देतो? वेन, जेव्हा, ही गेट्स, when he gets peace and joy. ते दैवत भेटल्यामुळे याला पीस आणि जॉय म्हणजेच शांतता आणि आनंद मिळतो, सुख मिळतं. कधीची स्टोरी दिलेली स्टार्टिंगला ही? इन द 18th century. इन द 18th century. तर 18व्या शतकामध्ये तो ही जमीन तेथीलच्या आदिवासी लोकांना किंवा तेथे जे गावकरी लोक आहेत त्यांना तो बहाल करून टाकतो. त्याला शांतता आणि सुख मिळालेलं असतं, आनंद मिळालेला असतो त्या दैवतामुळे, त्यामुळे ते जमीन देतो. परंतु होतं काय पुढं? हिज डिसेंडंट्स. डिसेंडंट्सचा अर्थ असतो पूर्वज. त्याचे जे पूर्वज आहेत, ट्राय टू गेट बॅक दॅट लँड. ट्राय टू गेट बॅक दॅट लँड. ती जमीन वापस मिळवण्याचा प्रयत्न करतात हे सगळे नंतर. परंतु होतं काय? बट फेल. परंतु ते अयशस्वी होतात त्या दैवतामुळं. But fail in their attempt. In their attempt. त्या प्रयत्नामध्ये ते फेल होतात. मग पुढं आफ्टर 20 years later. आफ्टर 20 years later. लेटर म्हणजे नंतर. पुढं 20 वर्षानंतर. त्यामध्ये एक जर मूवी पाहितलाय तर लक्षात येईल, एक फॉरेस्ट रेंज ऑफिसर दाखवलेला आहे. मग 20 वर्षानंतर द फॉरेस्ट रेंज ऑफिसर. फॉरेस्ट रेंज ऑफिसर काय करतो? ट्राईज टू ग्रॅब. ग्रॅब म्हणजे हडपणे. ट्राईज टू ग्रॅब दॅट लँड वन्स अगेन. पुन्हा एकदा तो ती जमीन हडपण्याचा प्रयत्न करतो. दिस टाइम शिवा. शिवा म्हणजेच कोण आहे? यामधील मेन ऍक्टर आहे जो की ऋषभ शेट्टी. हु विन्स द कॉन्फ्लिक्ट. हा पूर्ण वाद तो जिंकतोय, लढाई जिंकतोय. अँड सेव्स द फॉरेस्ट. आणि ते जंगल तो वाचवतोय त्या अधिकाऱ्यापासून, कारण तो त्याला त्या जंगलाला हडपण्याचा प्रयत्न करत असतो. एकंदर अशा पद्धतीची स्टोरी आहे. विशेषतः काय? एकंदर फोटोग्राफी म्हणा किंवा सिनेमॅटोग्राफी म्हणा, सिनेमॅटोग्राफी आहे. त्याचबरोबर यामधील जे सॉंग्स आहेत, तसंच म्युझिक, ह्या सगळ्या जर गोष्टी पाहितल्या तर या मूवीमध्ये ऑल दिस थिंग्स आर एक्सलंट.
सिनेमॅटोग्राफी असेल, सॉंग्स असतील, म्युझिक असेल, ह्या सर्व गोष्टी या मूवीमध्ये उत्कृष्ट आहेत. एक्सलंट इन दिस फिल्म. ह्या सगळ्या गोष्टी या मूवीमध्ये उत्कृष्ट आहेत. आणि या ठिकाणी नंतर शेवटी तुमचं ओपिनियन म्हणजे मत मांडायचं असतं. तर या ठिकाणी पॅरेग्राफ चेंज करायचा आहे आणि तुम्ही लिहू शकता अकॉर्डिंग टू मी. अकॉर्डिंग टू म्हणजे च्या मते, अकॉर्डिंग टू मी माझ्या मते, दिस इज अ सुपर्ब फिल्म. एक उत्कृष्ट मूवी आहे विथ excellent performances of all the actors. All the actors. तर अकॉर्डिंग टू मी दिस इज अ सुपर फिल्म विथ एक्सलंट परफॉर्मन्सेस ऑफ ऑल द ॲक्टर्स. सर्वच ॲक्टर्सचे जे परफॉर्मन्सेस आहेत, परफॉर्मन्सेस म्हणजे सादरीकरण जे आहे ते अप्रतिम आहे, उत्कृष्ट दर्जाचे आणि ही अप्रतिम अशी मूवी आहे. तर या पद्धतीनं तुम्ही फिल्म रिव्ह्यू तयार करू शकताय. तर काय करायचं, योग्य सुरुवात करायची आहे. कांतारा जी मूवी आहे तर काय एक लोककथा आहे. 2022 मध्ये हा चित्रपट बनलेला आहे. याच्यामध्ये थीम काय आहे तर जमीन आणि लोकांची श्रद्धा याचं महत्त्व सांगितलेलं आहे. कांताराचं मिनिंग संस्कृतमध्ये फॉरेस्ट असं होतं आणि साहजिकच चित्रपटामध्ये पूर्ण फॉरेस्टवर आधारित मूवी आहे. याचे प्रोड्युसर जे आहेत ते आहेत विजय किरगंडूर आणि डायरेक्टर जे आहेत ते आहेत रिषभ शेट्टी. ऑदर ॲक्टर्स जे आहेत जे की 2-3 तुम्ही लक्षात ठेवू शकताय. त्यामध्ये किशोर आहे, अच्युत कुमार आहे, सप्तमी गौडा आहे, प्रमोद शेट्टी आहे, विनय बिडप्पा आहेत. आणि ह्यांनी सर्वांनी महत्त्वाची भूमिका निभावली. प्लेड रोल म्हणजे भूमिका निभावणे. ह्या मूवीमध्ये एक राजा आहे जो शांततेच्या शोधामध्ये असतो. तो जंगलांमध्ये फिरतो. त्याला एक दैवत भेटतं. त्यामुळं त्याला जी शांतता मिळाली त्यामुळे तेथील जंगलातील लोकांना एक जंगलाचा तुकडा त्या गावकऱ्यांना देतो जो की हजारो एकरचा असतो, ज्यामुळे त्याला शांतता आणि आनंद भेटलेला असतो. त्यामुळे तो ही जमीन त्या लोकांना देतो. 18व्या शतकामध्ये हे होतं. परंतु पुढे त्याचे जे डिसेंडंट्स आहेत, पूर्वज आहेत, ती जमीन वापस घेण्याचा, हडपण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये ते अयशस्वी होतात. परंतु पुढे 20 वर्षानंतर एक त्या ठिकाणी पोस्टिंगला अधिकारी येतो, फॉरेस्ट रेंज ऑफिसर. ती ही जमीन ग्रॅब करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच हडपण्याचा प्रयत्न करतो. आणि यावेळेस शिवा जो आहे, जो की मेन ॲक्टर आहे ह्या मूवीचा, हा ही जमीन वाचवतो आणि ही जी कॉन्फ्लिक्ट आहे, लढाई आहे, तो जिंकतो आणि हे जंगल वाचवतो. आता यामध्ये जे सिनेमॅटोग्राफी आहे, सॉंग्स आहेत, म्युझिक आहेत, हे सगळं काय एक्सलंट आहे, उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर माझ्या मते जर पाहिलं तर चित्रपट अप्रतिम आहे आणि त्यामध्ये जे सर्व ॲक्टर्सचं सादरीकरण आहे, परफॉर्मन्सेस आहेत, ते उत्कृष्ट असे आहेत. या पद्धतीनं शॉर्ट आणि स्वीट सिंपल लँग्वेज यूज करून तुम्ही रिव्ह्यू लिहायचा असतो. तुम्हाला जर इतर मूवीबद्दल लिहायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहू शकता. आणि तुम्हाला जर याच मूवीबद्दल रिव्ह्यू लिहायचा आहे, कारण कोणत्याही एका मूवीबद्दलचा रिव्ह्यू लिहायचा असतो आपण, तर तुम्ही ह्यातले काही मुद्दे लक्षात ठेवू शकता आणि त्या ठिकाणी परीक्षेमध्ये एक्सप्लेन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, छानपैकी 12वीची तयारी करा. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर ते कॉमेंट करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.